Good day, parents and students. Welcome to प्रेरणा अकॅडमी इचलकरंजी. गेली 2019 पासून आम्ही इचलकरंजीमध्ये प्रेरणा अकॅडमी या नावानं 11वी-12वी सायन्स, मेडिकल आणि इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांची तयारी अगदी उत्कृष्टरित्या आमच्या प्रेरणा अकॅडमीच्या माध्यमातून घेत आहोत. 11वी-12वी सायन्स म्हटलं की 10वीतून बरंच येणारा जो स्टेट बोर्डचा विद्यार्थी आहे आणि 11वी-12वीला मात्र NCERTचा सिलेबस, त्यामुळं ह्या विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी करून घेण्यासाठी आम्ही NCERT पूर्ण लाईन टू लाईन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण कुठल्याही 11वी-12वीचा जर निकाल आणायचा असेल तर 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक आहे स्टडी मटेरियल, दुसरा आहे डेडिकेटेड स्टाफ आणि तिसरा आहे टेस्ट सिरीज विथ प्रॉपर डाऊट सेक्शन. ह्या तीनही गोष्टी आमच्या अकॅडमीमध्ये फार उत्कृष्टरित्या आम्ही करून घेतो, ज्याचा परिपाक म्हणजेच आमचे निकाल आहेत. कारण पाठीमागच्या 5 ते 6 वर्षामध्ये IITला गेलेले विद्यार्थी, NDA क्वालिफाईड झालेले विद्यार्थी, त्याच्यानंतर B ग्रुपमधून MBBS गव्हर्नमेंट कॉलेज, अगदी ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबईपासून ते आपल्या रेग्युलर कॉलेजेसपर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी चांगल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन्स मिळवलेले आहेत. लास्ट इयरला गेल्या वर्षी आमचे सर्वसाधारण 2 विद्यार्थी IIT मध्ये आणि 3 MBBS गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सिलेक्ट झालेले आहेत. तर जी मेडिकलची बॅच होती त्या मेडिकल बॅचमध्ये जवळपास 60% पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांचं मेडिकलच्या कोर्सेसमध्ये ॲडमिशन्स मिळवलेले आहेत. त्यामुळं एक उत्कृष्ट स्टडी मटेरियल, विद्यार्थ्यांच्यासाठी अगदी मनापासून शिकवणारा स्टाफ आमच्याकडे आहे. त्याचबरोबर आमचा जो दिवसभराचं शेड्यूल आहे ते प्रॉपर विद्यार्थ्यांना केंद्रित धरून इथं राबवलं जातं. त्यामुळे निश्चितपणे येणारा विद्यार्थी हा इंजिनिअरिंग किंवा मेडिकलमध्ये आमच्या इथून घडतोच घडतो, एवढी मी हमी या व्हिडिओच्या माध्यमातून मी देऊ शकतो. याच्यासाठी वेळच्या वेळी पेरेंट्स मीटिंग, पर्सनली विद्यार्थ्यांचं टाइम मॅनेजमेंट किंवा त्याचा ॲक्युरेसी रेट वाढवण्यासाठी प्रॉपर काउन्सिलिंग, पेरेंट्स, विद्यार्थी आणि शिक्षकांचं इंटरॅक्शन आमचं प्रॉपर असतं आणि ह्याचं एक उत्कृष्ट म्हणजे आमचे निकाल आहेत. त्यामुळे निश्चितपणे 11वी आणि 12वीसाठी तुम्ही प्रेरणा अकॅडमीला सिलेक्ट करू शकता, प्रेरणा अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. तुमचा उज्ज्वल भविष्य याच्यातून घडू शकतं. नमस्कार आदरणीय पालक, प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, गोड्स ऑफ एज्युकेशन या आपल्या शैक्षणिक पॉडकास्टमध्ये आज आपल्यासोबत जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांनी अगदी जेमतेम परिस्थितीमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी क्लासेसची स्थापना केली. क्लासेस म्हणजे स्वतः विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थी घडविण्याचं काम त्यांनी केलं. अतिशय नॉलेज असलेले व्यक्ती, नॉलेजचा अगदी भंडार असलेले व्यक्ती, पण तरीही विनम्र असणारे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक त्यांचं मूल्यांकन वाढण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे, आत्ताच्या काळात अतिशय स्वच्छ प्रतिमा असणारे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे NDA सारख्या अवघड एक्झाममध्ये ज्यांनी विद्यार्थी क्वालिफाय करून दिलेत, ठीक आहे, ज्या एकमेव संस्थेचे इचलकरंजीमधले विद्यार्थी क्वालिफाय आहेत त्या संस्थेचे संस्थापक, अतिशय नम्र, नेहमी विद्यार्थ्यांचं चांगलं व्हावं यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयत्न करणारे, माझे वन ऑफ द फेवरेट एज्युकेशनल पर्सनॅलिटीज असलेले, सगळ्यात महत्त्वाची त्यांची गोष्ट म्हणजे मातृभक्त असलेले, प्रेरणा क्लासेस, प्रेरणा अकॅडमी याचे संस्थापक श्री तांबे सर, US तांबे सर यांचं मी आपल्या पॉडकास्टमध्ये आज स्वागत करत आहे. वेलकम सर. नमस्कार सर. आपले शिक्षण संस्था आणि तुमचा जीवन प्रवास याबद्दल काय सांगाल? प्राथमिक शिक्षण माझं आमच्या कबनूर गावीच पूर्ण केलं. त्याच्यानंतर पुढचं 11वी-12वीचं इचलकरंजीमध्ये आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंगही इचलकरंजीमध्येच ॲडमिशन. इंजिनिअरिंग करत असताना काही आर्थिक किंवा ह्या गोष्टीसाठी थोडंसं क्लासेसची मी सुरुवात केली होती, काही प्रायव्हेट ट्युशन्स घेणे. त्याच्यानंतर मग हळूहळू तीच संख्या वाढत जाऊन क्लासेसमध्ये कन्वर्ट झाली आणि
ज्यावेळी मी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात होतो त्यावेळी जवळपास 10वीला आमच्याकडं माझ्या 4 बॅचेस म्हणजे 301 विद्यार्थी माझ्याकडे त्यावेळी शिकत होते. त्यामुळं तोच व्यवसाय म्हणून मी पुढं निवडला आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स एवढा पुढे येत गेला की त्यानंतर 9वी 10वीचे वर्ग, 11वी 12वीचे वर्ग, हे 11वी 12वीचे वर्ग देखील अगदी ॲक्सिडेंटली विद्यार्थ्यांचा आग्रह असतो. म्हणजे काही विद्यार्थ्यांना थोडंसं त्यावेळी प्रॉब्लेम्स होते, ते जुने माझे 10वीचे विद्यार्थी होते 11वी 12वीला, त्यांच्यासाठी मी 12वीचे वर्ग चालू केले आणि बघता बघता त्याही बॅचेस 12वीच्या आमच्या वाढत गेल्या. त्यामुळं पुढं त्यातले रिझल्ट जसजसे चांगले येतील तसं पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा विश्वास आणि त्यांचा ओढा हा आमच्या क्लासेसकडं फारच वाढत गेला आणि मग आम्ही गेली 25 वर्ष ह्या क्षेत्रात अगदी जेवढे विद्यार्थी घडवलेत, म्हणजे इंजिनिअरिंगमधले असतील किंवा मेडिकलमधले असतील, त्यानंतर एक्झाम्समध्ये काही बदल होत गेल्यानंतर आम्ही 2019 पासून आता अकॅडमीची स्थापना केलेली आहे आणि ह्या अकॅडमीमध्ये देखील आम्हाला गेल्या 4-5 वर्षामध्ये फार चांगल्या प्रकारे उत्कृष्ट रिस्पॉन्स आम्हाला विद्यार्थ्यांचा मिळतोय. सर, आपण जे क्लासेस सुरू केले किंवा अकॅडमी सुरू केली त्यामागचा आपला दृष्टिकोन कसा होता आणि आजची परिस्थिती, आज बदललेल्या शैक्षणिक पद्धतीमध्ये आजचा बदललेला दृष्टिकोन कसा आहे आपला? जर पाठीमागच्या एक 8-10 वर्षाचा कालावधीचा इचलकरंजी किंवा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर निश्चितपणे सायन्सकडं येण्याचा ओढा विद्यार्थ्यांचा प्रचंड आहे आणि याच्या पाठीमागं दुसरं काय नाही आहे. इथं असणाऱ्या ज्या काही संधी आहेत, बरोबर, किंवा इथं जी सेवा करण्याची किंवा एक आपलं स्किल दाखवण्याची विद्यार्थ्यांना एक चान्स मिळतो, संधी मिळते, त्यामुळे विद्यार्थ्यांचा सायन्सकडे येण्याचा ओढा जास्त आहे. आणि निश्चितपणे आपल्या इकडच्या ग्रामीण भागातल्या किंवा इचलकरंजी निम शहर म्हणतोय आपण, ह्या शहरात प्रचंड टॅलेंट आहे. आम्ही अगदी ते बघितलं आणि असे काही सामान्य विद्यार्थी आहेत. त्यामुळं आम्ही एकच अजेंडा ठेवला आहे, सामान्य विद्यार्थी, सामान्य फी आणि उच्च निकाल. अरे वा. आणि या पद्धतीनं आम्ही अकॅडमीचीच देखील स्थापना ही त्यासाठीच केलेली आहे, कारण विद्यार्थी फक्त आता बोर्ड किंवा CET पुरता मर्यादित राहिलेला नाही आहे, तर तो IIT-कडे झेपवायला लागला आहे. मेडिकलचे जे विद्यार्थी आहेत ते गव्हर्नमेंट मेडिकल किंवा एम्स सारख्या मोठ्या संस्थेमध्ये जाण्याचे इच्छुक आहेत आणि त्या पद्धतीनं प्रचंड कष्ट करण्याची त्यांची एक इच्छाशक्ती दिसते आणि निश्चित त्यासाठीच आम्ही अकॅडमीची स्थापना केली की अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छित ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचा एक योग्य मार्ग किंवा एक सहकारी म्हणून आम्ही आमची अकॅडमी त्यांच्यासोबत ठेवतो. अतिशय चांगला दृष्टिकोन आहे सर आपल्या याच्यामध्ये. आता त्यानुसारच बघा 10वीची परीक्षा जवळ येते, लवकरच 10वीची परीक्षा होणार आहे. मग त्या 10वीच्या मुलांना आपण काय मार्गदर्शन कराल? 10वीच्या विद्यार्थ्यांना जर बघितलं तर आज 10वीचा विद्यार्थी बघत असताना बोर्डाच्या परीक्षेपर्यंत त्या बघू नका, तर एक तुमचं जे आयुष्यातलं ध्येय आहे त्या पद्धतीनं त्याची वाटचाल ही तुमची 10वी पासूनच सुरुवात करा. त्याच्यातले जे काही मेजर सब्जेक्ट आहेत त्याच्यावरती फुल कॉन्सन्ट्रेशन करा. आउट ऑफ मार्क मिळवण्याचा किंवा त्याच्यात तुमचं स्कोरिंग वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. स्वतःच्या स्ट्रेंथ आणि स्टॅमिना चेक करण्याचा एक तुम्हाला 10वीत एक आणखीन वेळ मिळतोय आणि निश्चितपणे ते विद्यार्थी जर त्यांनी स्वतःला तिथंच थोडंसं ग्रूमिंग केलं आणखीन, तर 100% ते विद्यार्थी त्यांच्या पुढच्या भावी करिअरमध्ये जे 1-2 वर्षात त्यांना लागणार आहे त्याची सुरुवातच त्यांची 10वीतूनच होईल आणि त्यांना फार इझी जाईल हे. त्यामुळे त्यांनी 10वीचा जो बोर्डाची परीक्षा आहे याच्याकडे एक वेगळ्या 11वी 12वीच्या दृष्टिकोनातून, कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून जर बघितलं, करिअरच्या दृष्टिकोनातून बघितलं तर त्यांचं पुढचंही करिअर सुकर होईल आणि त्याचं बरीचशी पूर्वतयारी त्यांची 10वीतच होईल आणि त्या पद्धतीनं त्यांनी 10वीकडे पाहणं गरजेचं आहे. कोणकोणत्या विषयाला सर 10वीला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात? नाही, आजच्या घडीला जर बघितलं तर लँग्वेजला देखील काही विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क मिळालेले आहेत. सायन्स आणि मॅथ्स आम्ही म्हणतोच की आउट ऑफ मिळवण्याचे हे 2 मेन सब्जेक्ट आहेत, पण सायन्स मॅथ्समध्ये आमच्याकडं तर माझ्याकडे काही विद्यार्थी असे आहेत की जे आउट ऑफ नव्हे तर विदाऊट ऑप्शन सगळं सोडवतात. म्हणजे जे काही दिलेलं आहे क्वेश्चन, जर 57 मार्क्सचा मॅथ्स 1चा मॅथ्स 2चा क्वेश्चन पेपर असतो, पैकी 40 मार्काचं सोडवायचं आहे, तर 57ला 57 ते कंप्लीट करतात आणि विदिन 2 आवर्स. म्हणजे आम्ही देखील त्या विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने आता मोल्ड करायला लागलो, घडवायला लागलो की तुम्ही 2 तासात वेळेचं युटिलाइज करा. ऑल पेपर, एकही क्वेश्चन त्याच्यात शिल्लक ठेवायचं नाही
आणि त्यामुळे एक विद्यार्थ्यांना एक वेगळा कॉन्फिडन्स लेवल येतो हो आणि असे विद्यार्थी आमचे घडायला लागलेत की जेणेकरून पुढे त्यांचं निश्चितपणे भवितव्य फार मोठं असणार आहे. बरोबर. सरांनी आत्ताच एक खूप छान कानमंत्र मुलांना दिलेलं आहे की वेळेचं आणि अभ्यासाचं नियोजन जर आतापासून केलं तर येत्या 2-3 महिन्यावर येणाऱ्या परीक्षेला अतिशय चांगले मार्क्स मिळतील. आणि 10वीचे मार्क्स हे करिअरला गायडन्स देणारे मार्क्स असतात, 100%. कारण कॉन्फिडन्स हा 10वीच्या मार्कांमुळेच वाढतो. कारण येणाऱ्या प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तुम्हाला 10वीचं कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. जर 10वीला आपले मार्क्स चांगले पडले तर 100% कॉम्पिटेटिव्ह एक्झामला फेस करण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण होते. या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा मुलांच्या मनावर आता काय परिणाम होतील दिसतोय सर आपल्याला? नाही, कसं आहे तर काही विद्यार्थी जे म्हणावे तितक्या अभ्यासाला इच्छुक नाही आहेत किंवा आवड नाही आहे, त्या विद्यार्थ्यांच्यावरती थोडंसं चलबिचलता असते, चंचलता असते. पण जर त्याच विद्यार्थ्यांना थोडंसं कॉन्फिडन्स दिला, त्यांना थोडंसं कोणकोणत्या एज्युकेशनमध्ये किंवा कुठल्या कुठल्या विषयात त्यांना कुठं बाबा सपोर्ट करायची गरज आहे, त्यांना व्यवस्थितपणे गाईड करण्याची गरज आहे, किंवा काही वेळेला कसं असतं सब्जेक्ट जो आहे तो त्याच्या नॉलेज, अंडरस्टँडिंग, स्किल आणि ॲप्लिकेशन ह्या 4 बेसवरती राहतोय. जर त्याला अंडरस्टँडिंग प्रॉपर झालं नसेल किंवा त्याला प्रॉपर टीचिंग झालं नसेल, म्हणजे नॉलेजमध्ये नसेल, तर त्याला निश्चितपणे ॲप्लिकेशन आणि स्किलला प्रॉब्लेम्स येतात. जर आपण त्यांना त्या पहिल्या 2 बेसिक गोष्टी प्रॉपर दिल्या, त्याचं अंडरस्टँडिंग सब्जेक्टचं व्यवस्थित करून घेतलं किंवा त्याचं नॉलेज विद्यार्थ्यांना दिलं, पेपरचे पॅटर्न्स असतील. काही विद्यार्थी आता 10वीच्या आम्ही बऱ्याच वेळेला बघतोय की पेपरचे नेचर कसं आहे, कसे क्वेश्चन्स विचारणार हे त्यांच्या लक्षात येत नाही. पण जर लक्षात आलं तर तोच विद्यार्थी त्या विषयात फार चांगले मार्क मिळवतो. आणि ह्याचे अगदी म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांच्यावरती असे काही आम्ही प्रयोग केलेत. प्रयोग म्हणजे काय, पॉझिटिव्ह आहेत हे काही ट्रायल एरर नव्हे. तर त्या विद्यार्थ्यांना माझ्याकडे काही विद्यार्थी असे होते जे गणितामध्ये म्हणजे अगदी फार लोअर रेंजला, म्हणजे 100 पैकी त्या विद्यार्थ्यांना कुठं 40-42 मार्क असायचे, तो विद्यार्थी 70, 80, 90 क्रॉस करून गेलेला आहे. एव्हाना लास्ट म्हणजे गेल्या 2 वर्षापूर्वी आमच्याकडे एक 10वीचा विद्यार्थी होता, 11वीला अकॅडमीला. 10वीला 64% मार्क पडले होते फक्त सर. आणि मी पेलेल का नाही त्याच्या पालकांशी बरोबर चर्चा करालतो, पण त्याला त्याच्या मित्रानं एवढं माझ्याबद्दल विश्वास दिला होता की तू काही कर आणि सरांच्यात ऍडमिशन घे. मग ते थोडंसं रिक्वेस्ट केल्यानंतर ठीक आहे म्हटलं, मी तयार झालो. पण मी विथ कंडिशन की अभ्यास करायला लागणार, थोडंसं वळण बदलायला लागेल. हे तो सगळ्याला यस म्हणत होता. आणि विशेष म्हणजे काय तर 12वीला तो विद्यार्थी जवळजवळ 92% त्यानं आणली सीईटी मधून, आणि आज तो MIT कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करायला लागलाय. किती मोठी गोष्ट आहे. मग म्हणजे सामान्य बुद्धिमत्तेचा मुलगा 100% विद्यार्थी ढ नसतो, हे पक्क माझं तरी पहिलं वाक्य आहे. ढ नाही आहे, त्या विद्यार्थ्याला प्रॉपर गायडन्स कुठेतरी त्यात ब्लॉक राहायला लागलेत, त्यात कुठेतरी कमतरता राहायला लागले, त्या विद्यार्थ्याला समजून घ्यायला तुम्ही कुठेतरी कमतरता, ती जर आपण कव्हर केली 100% तो त्याच्या क्षेत्रात मास्टर आहे. बरोबर. म्हणजे योग्य मार्गदर्शन मिळालं आणि अभ्यासात सातत्य असेल, बरोबर, 100% कोणीही सक्सेसफुल होऊ शकतं. आणि सरांचा जसा अनुभव आहे, सरांचं जशी महती आहे इचलकरंजीमध्ये, की त्यांनी गणित विषय शिकवावा आणि त्या मुलाला परफेक्ट पद्धतीने यावं, इतकं सुंदर सरांना म्हणजे इचलकरंजी पूर्ण ओळखते. त्यामुळे सरांचं त्यासाठी अभिनंदन. कारण चांगले मार्क्स पडलेल्या विद्यार्थ्यांना कोणीही शिकवतं, पण कमी मार्क्स असताना त्या मुलाला एवढ्या मोठ्या ठिकाणी नेणं, त्याची एवढी मोठी प्रगती करणं ही खूप मोठी गोष्ट आहे, जी आजकाल खूप कमी होते. आज स्पर्धा परीक्षेचं महत्व खूप वाढलेलं आहे. काय आहेत या स्पर्धा परीक्षा आणि का सिरियसली पालकांनी, विद्यार्थ्यांनी त्याकडे बघावं? नाही, स्पर्धा ही राहणारच आहे. आज भारताची जर लोकसंख्या बघितली किंवा त्या दरम्यान विद्यार्थ्यांचं जर एकाच क्षेत्रात, आता सायन्सकडेच ओढा भरपूर वाढायला लागला. बरोबर. आणि पुढं मेडिकल किंवा इंजिनिअरिंगमध्ये ज्या शीट्स किंवा चांगले कॉलेजेस आहेत त्याच्या जर अवेलेबल शीट्स बघितल्या तर त्या देण्यासाठी तुम्हाला ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची रचना केलेली आहे. आणि त्यातून त्या विद्यार्थ्यांचं स्किल वाढावं, त्या विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ वाढावी, हाही हेतू आहे. आणि जर बघितलं पाठीमागचा आता एक 8-9 वर्षाचा काळ जर बघितला तर JEE मेन किंवा नीट सारख्या एक्झाम्स आहेत. आम्हालाही वाटत नव्हतं की इचलकरंजी सारख्या सिटीतून IITला जाणारे, एम्सला जाणारे विद्यार्थी आपल्या इथं घडतील का.
कारण IIT म्हणलं की एक ठराविक पुणे, मुंबई अशा मोठमोठ्या सिटींची नावं, पण इचलकरंजी IIT हा थोडासा कॉन्ट्रास्ट होता. पण आज जर बघितलं इचलकरंजीची परिस्थिती, तर आज आपल्या इथून IITला जाणारे किंवा मेडिकलच्या टॉप इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजमध्ये, एम्समध्ये जाणारे किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये जाणारे प्रचंड विद्यार्थी आहेत. एव्हाना इचलकरंजीतून आता आमचे काही विद्यार्थी इस्रोलाही परीक्षा द्यायला लागलेत. NDAच्या एक्झाम्स तर देणारे आहेतच. मी स्वतः NDAला जवळपास 5 वर्ष कंटिन्यू आमचे दरवर्षी रिझल्ट्स आहेत. दरवर्षी NDAचे आमचे, आणि आपली एकमेव संस्था आहे आणि एकमेव संस्था आहे त्यामधून क्वालिफाय झालेले विद्यार्थी आहेत NDA. आपल्या इचलकरंजीतल्या प्रांत साहेबांना ज्यावेळी ही माहिती मिळाली त्यावेळी मला बोलवून त्यांनी स्पेशली माझा सत्कार केला की सर म्हणले, एक देशसेवा करणाऱ्या जी फॅक्ट आहे म्हणजे NDA सारखे, त्यामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करायला लागलाय, जाण्यासाठी प्रयत्न करायला लागलाय, निश्चितपणे एक कौतुकाची बाब आहे. आणि हे असंच तुम्ही पुढे जोरात कंटिन्यू करा, जेणेकरून आपल्यातून देखील मिलिटरीमध्ये किंवा मोठमोठ्या पदावरती विद्यार्थी पोहोचतील. आणि तुमचं काम खरोखर कौतुकास्पद आहे. अगदी बोलवून ऑफिसमध्ये त्यांनी कौतुक केलं. किती मोठी गोष्ट आहे सर ही. आणि हे खरोखर समाधानाचं आहे, कारण मुलं देखील फार म्हणजे फार चांगल्या पद्धतीनं आज बघितलं तर मुलांच्या मध्ये पॉझिटिव्हिटी फार आहे. बरोबर. फक्त आपण त्यांना डायरेक्शन, दिशा योग्य देणं, त्यांना कुठं कुठं काही कमतरता वाटतात तिथं तिथं त्या विद्यार्थ्यांना थोडंसं पिकअप देणं. कारण ह्या परीक्षा, स्पर्धा परीक्षा ह्या टफ आहेत आणि त्याच्यासाठी स्किल ओरिएंटेड शिक्षक देखील त्या पद्धतीनं कष्ट करणारे, विद्यार्थ्यांच्या बरोबरीनं कष्ट करणारा पाहिजे, तर ह्याच्यात सक्सेस आहे. फक्त आपण ऍडमिशन घेतलंय किंवा आम्ही फॉर्म भरलाय परीक्षेचा म्हणून आम्हाला ती परीक्षेमध्ये यश मिळेल, ही चुकीची. मेहनत पाहिजेच. आणि ही सगळी जी आहे ही सगळी पूर्णपणे बुद्धीशी रिलेटेड आहे, माइंडशी रिलेटेड आहे. त्यामुळे इथं तुमची मानसिक विद्यार्थ्याची शक्ती कशी आहे, त्याची बौद्धिक शक्ती कशी आहे, आणि त्याच्यानंतर मग आपण पुढच्या गोष्टीकडे जातोय. त्यामुळे पेशन्स फार महत्वाचे आहेत. आणि असे विद्यार्थी घडायला लागलेत. विशेष म्हणजे जर पाठीमागचे आपले रिझल्ट्स बघितले तर आज इचलकरंजीतून प्रचंड, म्हणजे अगदी काही कॉलेजेस आहेत 30-30, 35-35% तिथले विद्यार्थी, म्हणजे 60 विद्यार्थी जर काढले तर त्यातले 15 ते 20 फक्त इचलकरंजीतले विद्यार्थी आहेत. अख्ख्या महाराष्ट्रातल्या ऍडमिशनसाठी फार मोठी आहे. इचलकरंजीसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. आजकाल एज्युकेशनल हब म्हणून ओळखलं जायला. बरोबर. आणि त्या ओळखण्यामागचं तुमच्यासारख्या संस्था खूप महत्वाच्या ठरत आहेत सर. JEE, NEET आणि NDA अशा एक 3 परीक्षांची नावं आमचे पालक विद्यार्थी सारखं ऐकत असतात 10वी 9वीचे असतानाच. याच्यामध्ये बेसिक डिफरन्स काय आहे सर, किंवा काय आहेत त्या परीक्षा? JEE, NEET आणि NDA, आता ह्या ज्या एक्झाम आहेत ह्या 12th झाल्यानंतर, म्हणजे 12th अपियर किंवा 12वी झालेला विद्यार्थी देऊ शकतो. प्रॉपरली ह्या ज्या एक्झाम्स आहेत, JEEची एक्झाम आहे ही JEE मेन आणि JEE ॲडव्हान्स अशा 2 पद्धतीच्या परीक्षा आहेत. इंजिनिअरिंगसाठी, IIT साठी ही एक्झाम, ज्या विद्यार्थ्यांना करिअरमध्ये IIT, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज किंवा त्याच्या खालोखाली NIITs आहेत, IIITs आहेत, असे जे काही आहेत, किंवा बिर्ला इन्स्टिट्यूट्स आहेत, BITSAT म्हणतो आम्ही त्यांना, अशा काही इन्स्टिट्यूट्स आहेत ज्या इंजिनिअरिंगमध्ये टॉपमोस्ट इन्स्टिट्यूट आहेत. आणि ज्या ठिकाणी कॅम्पस म्हणा किंवा तिथं असणारं एज्युकेशन हे इंटरनॅशनल लेवलवरती त्याची दखल घेतली जाते. तिथल्या विद्यार्थ्यांना मल्टीनॅशनल, इंटरनॅशनल लेवलच्या काही टॉप मोस्ट कंपन्यांच्या मधून ऑफर मिळतात. असे हे काही कॉलेजेस आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजेस. त्याच्यानंतर मेडिकल म्हटला तर NEET सारखी जी एक्झाम आहे ही आज म्हणजे पूर्ण देश पातळीवरती फार मोठ्या प्रमाणात विद्यार्थी याचा अभ्यास करतात. तर आज देखील NMCचं जर तुम्ही पाठीमागचं स्टेटमेंट्स काढून बघितला तर आज देखील आपल्या इंडियामध्ये जवळपास 41 लाख डॉक्टरांची गरज आहे. तेवढी कमतरता जाणवते. आणि हे नॅशनल मेडिकल काउन्सिलनं दिलेला रिपोर्ट आहे. म्हणजे आणि त्यामुळे बरेच विद्यार्थी हे मेडिकलसाठी पूर्ण प्रयत्न करतात. त्याच्यासाठी जी स्पर्धा परीक्षा आहे त्या स्पर्धा परीक्षेचं नाव आहे NEET. ही NEETच्या परीक्षेतून तो विद्यार्थी मग MBBS, BDS, BAMS आणि BHMS ह्या जी मेडिकलचे 4 कोर्सेस आहेत त्या कोर्सेससाठी तो ऍडमिशन घेऊ शकतो. NDA कोणी देऊ शकतो? आणि NDA ही नॅशनल डिफेन्स अकॅडमी, जी आपल्या
आर्मीची संस्था आहे, म्हणजे UPSC कडूनच याची परीक्षा घेतली जाते NDAची. तर याच्यामध्ये जर सिलेक्शन झालं 3 फेजमध्ये ही एक्झाम होते. त्याच्यातली जी पहिली फेज आहे ही रिटर्न एक्झाम असते, जी 12th अपियर विद्यार्थी देऊ शकतात. ही एक्झाम झाल्यानंतर सेकंड SSB येते आणि थर्ड मग इंटरव्ह्यूचा पार्ट येतो, फिजिकल आणि इंटरव्ह्यूचा पार्ट येतो. तर रिटर्न एक्झाम ही बऱ्यापैकी 900 मार्काची असते. जवळपास गेली 5 वर्ष आम्ही त्याच्यामध्ये निकाल द्यायला लावलो रिटर्नला. ऑब्जेक्टिव्ह असतात, त्याच्यामध्ये जवळपास मॅथमॅटिक्स 300 मार्काला आहे, मॅथ सब्जेक्ट आहे, मेंटल ॲबिलिटी टेस्ट तो 300 मार्काचा आणि अदर आणखीन काही सब्जेक्ट आहे ते 900 मार्काची एक्झाम. पण विद्यार्थी अगदी सचोटीनं हाताळतात, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं तर ते देखील विद्यार्थी, म्हणजे जो विद्यार्थी 10वीत असताना 70 मार्काचा पेपर सोडवताना 80 मार्काचा पेपर सोडवताना 2 तास वेळेत तो घाबरत असतोय, तोच विद्यार्थी 3 तासाच्या वेळेमध्ये 900 मार्काचा पेपर सोडवतोय. म्हणजे ही विद्यार्थ्यांचा जे अपग्रेडेशन झालं हे फक्त आणि फक्त या 2 वर्षात त्या विद्यार्थ्यांना केलेल्या कष्टाचं चीज असतं, एवढी त्याची स्ट्रेंथ वाढते. त्यामुळं निश्चितपणे आपल्या इकडं फार म्हणजे फार विद्यार्थ्यांच्यात पोटेन्शियल आहे. फक्त पालकांनी ते पोटेन्शियल ओळखून योग्य लोकांच्या हातात त्या कित्येक पालक तिथंच चुकतात. म्हणजे आर्थिक गोष्टींचा बोजा असतो किंवा बाकीच्या गोष्टींचा विचार करून वेगवेगळ्या आमिषांना बळी पडून कुठेही ऍडमिशन घेतात आणि थोड्याफार चुका होतात, जेणेकरून मुलाचं आयुष्य बदलू शकतं. कसं होतंय, आमिष किंवा आर्थिक जी गोष्ट आहे, मला वाटत नाही की हे प्रॉब्लेम्स आहेत. हा याच्या पाठीमागं कुठेतरी लोभीपणा असतोय. पण तुम्ही शिक्षणात जर लोभीपणा दाखवायला लागला, कसं असतं, मेडिकल आणि शिक्षण ह्या 2 गोष्टी अशा आहेत की जिथं जो समोरचे योग्य व्यक्ती असेल ते ऐकणं हे तुमच्या स्वास्थ्यासाठी चांगलं असतं, तुमच्या करिअरसाठी. आणि शिक्षण ही गोष्ट अशी आहे की पुढच्या 30-35 वर्ष विद्यार्थ्याच्या लाईफवरती त्याचा फार मोठा परिणाम होतो. म्हणजे होत्याचं नव्हताना नव्हत्याचं होतं, ह्या दोन्ही गोष्टीतला फरक जर काय असेल तर हा शिक्षणाचा आहे. त्यामुळं जर त्या विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी याचा विचार केला तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं योग्य मार्गदर्शन. आपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी वेळ देणारी व्यक्ती कोण आहे, कोण ह्याला चांगलं घडवू शकतोय हे आवश्यक आहे. राहिला भाग आर्थिकचा, मला वाटतं जिथं इच्छाशक्ती आहे, जिथं बौद्धिक शक्ती आहे, मानसिकता आहे, तिथं आर्थिक कुठं कमी पडत नाही. बऱ्याचशा स्कॉलरशिप्स आहेत. आम्ही देखील इथं विद्यार्थ्यांना काही 11वीत ॲडमिशन देत असताना त्यांच्या बुद्धीच्या कौशल्याप्रमाणे आम्ही इथं स्कॉलरशिप्स देखील देतो. अगदी म्हणजे काही विद्यार्थ्यांना आम्ही 50% स्कॉलरशिप दिलेली आहे, कारण ते विद्यार्थी तेवढे अचीव करतात. आणि असे अचीव केलेले आहेत आमच्याकडे. आता वैभवी पाटील आहे किंवा महेश गुरव आहे, ह्या विद्यार्थ्यांनी NDA क्वालिफाय केलेला आहे, IIT क्रॅक केलेली आहे. त्याच्यानंतर परत म्हणजे सगळ्या एक्झाम्स ज्या तुम्हाला दिसतात, वैभवी पाटील सारखी विद्यार्थिनी आहे ती, तर म्हणजे अगदी त्या विद्यार्थिनीचं कौतुक करण्यासारखं काय, तर ती JEE जानेवारीमध्ये JEE 1 झाली, त्याच्यामध्ये त्या विद्यार्थिनीला 99% अभाव गेले. त्याच्यानंतर बोर्डला जवळपास मला वाटतं 94 पॉईंट समथिंग काहीतरी तिने स्कोर आणला बोर्डच्या परीक्षेला. एप्रिलमध्ये परत JEE 2 झाली, JEE 2 ला परत 99% आली. त्याच्यानंतर तुमच्या CETची परीक्षा झाली एप्रिलमध्येच, CETला परत 99% आली. ते झाल्यानंतर मे मध्ये JEE ॲडव्हान्सची एक्झाम आली, त्याच्यामध्ये तिचा रँक 499 ऑल ओव्हर इंडिया लेवलला आला. म्हणजे हा जवळपास 99% अभाव आहे. हे झाल्यानंतर सुद्धा ती विद्यार्थिनी थांबली नाही. बरेच विद्यार्थी ह्या परीक्षा झाल्यानंतर सुट्टी उपभोगत होते, तर त्या विद्यार्थिनीनं परत बोर्डाच्या परीक्षेसाठी, कारण तिचा PCM ग्रुप होता, जूनमध्ये बोर्डाचे आणखीन परत जे फेल झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी री एक्झाम लागत्या, तर त्या एक्झामला परत फॉर्म भरला आणि त्याच्यामध्ये PCB ग्रुप घेऊन 90% पडले. किती मोठी गोष्ट आहे, म्हणजे किती बौद्धिक क्षमता. आज आम्ही तिला, म्हणजे मी तर तिला कलेक्टर शिवाय बोलवत नव्हतो, कारण त्या विद्यार्थिनीचं पोटेन्शियल पण त्या लेवलचं होतं. अजून सुद्धा मी आता येते सुट्टीला आल्यानंतर इथं भेटायला 100% येते, 100%. अगदी म्हणजे CBSE स्टँडवरनं उतरली तर ती घरला जात नाही, पहिला तांबेसरांना भेटून मग घरी जातात. पण काय होत आहे, त्या आजही मी तिच्या डोक्यातून ते काढलं नाही. वैभवी इंजिनिअरिंग पूर्ण झालं, UPSC द्यायचं, मला कलेक्टरच्या चेअरवर तू पाहिजे, मुलंच काहीतरी केली आणि खरोखर तेवढी क्षमतेची विद्यार्थिनी आहेत, मुलं आहेत. त्यामुळे पोटेन्शियल आम्ही बघतोय फार आहे.
पालकांनी देखील आपल्या मुलांच्याकडे पॉझिटिव्ह बघणं आणि हो. त्यांच्यातलं पोटेन्शियल आणि ओळखणं. ही सामान्य कुटुंबातली विद्यार्थी हा आहे. सामान्य कुटुंबातले बरोबर. एकदम सामान्य, म्हणजे अगदी बाहेर गावाहून इचलकरंजीमध्ये कामकाजच्या शोधात आलेली म्हणजे लोक असं काही नाहीये की अशी- श्रीमंत लोकांनी नाही, हे नाही, करावं नाही. वगैरे. अगदी सामान्य ज्यांना आपली सामान्य. परिस्थितीची जाणीव आहे ती मुलं उलट जास्त न करतात. 100%. आणि त्यामुळे मी म्हणेन काय, जिथं मानसिक किंवा इच्छाशक्ती जिथं आहे, ज्याची बौद्धिक कुवत आहे, त्याला आर्थिक कमी पडत नाही. 100%. तो त्याच्यावरती मार्ग काढू तिथे शकतो. मार्ग निघतो. निघतो 100%. बरोबर. हाच प्रश्न उद्देशून मी असं म्हणतो की आजकाल पालकांच्यात असं झालंय की मी आज पैसे भरले म्हणजे ऍडमिशन येईल, असा एक दृष्टिकोन तयार झालेला आहे पालकांचा. मग याच्याकडे तुम्ही कसं बघता? कारण प्रत्येक नाही. पालकाला असं वाटत असते की माझा मुलगा IITN व्हावा, प्रत्येक पालकाला वाटतं की माझा मुलगा MBBS व्हावा. पण काही गोष्टी विद्यार्थ्यासाठी म्हणजे घरातली पण काही जबाबदारी असतात, याकडे आपण कसं बघा? नाही, मी पालकांच्या, कारण मी स्वतः पण एक पालक आहे, त्यामुळं मला एक कळतं की जर तुमच्या विद्यार्थ्यांची कुवत बघणं, त्याचं शैक्षणिक प्रगती बघणं, ही एक आंतरिक तळमळ झाली. बरोबर. पण कुवत नसताना तुमची इच्छाशक्ती त्याच्यावरती लादणं, हे मात्र थोडंसं अतिताईपणा होतोय. बरं. त्यामुळे मी सर्व कुवत असेल 100% त्या विद्यार्थ्याला तुम्ही पिकअप द्या, आम्ही पण त्याच्यासोबत आहे. कुवत नसणाऱ्या विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष करायचं असं पण नाही म्हणत मी, पण त्या विद्यार्थ्याला त्याच्या लाईफमध्ये चांगल्या प्रकारे सेट करा ना. वेगवेगळे कोर्सेस आहेत, इंजिनिअरिंग मध्ये पण छोटे मोठे कोर्सेस आहेत, मेडिकल मधले पॅरामेडिकल कोर्सेस आहेत. विद्यार्थ्यांना चांगला नागरिक बनवा, त्याच्या पायावर उभा अशा करा, प्रकारचं त्याला शिकवणं गरजेचं आहे. बरोबर. आणि ही एक सुंदर आयुष्याची गुरुकिल्ली आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही विनाकारण त्याच्यावरती जर ते थोपवलं लादलं तर मग प्रत्येक मात्र जण ते IIT ला किंवा MBBS नाही होऊ शकत, 100% होणार नाही. त्यामुळं आपण एक करू शकतो, विद्यार्थ्यांची कुवत ओळखा, योग्य सल्ला घ्या. त्याचे शिक्षक असतील किंवा आणखीन 11वी-12वीचे शिक्षक आहेत, त्यांना भेटा. त्या विद्यार्थ्याची बाबा काय क्षमतेचं आहे, त्या पद्धतीने आपण त्यांना कुठं करिअरमध्ये सेट करू शकतो. योग्य गायडन्स खूप महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. अगदी मुलाला माहिती नसतं की त्यानं भविष्यात काय करायचं. 100%. त्याला जर मार्गदर्शन मिळालं, योग्य मार्गदर्शन मिळालं तर नक्कीच त्याचं आयुष्य होऊ शकतं. बरोबर. आणि कसं आहे, त्याच्यात स्वप्नील तुम्ही पण आहेच, हो. तुम्ही पण बरीच वर्ष ह्या क्षेत्रात काम करायला लागलाय, तुम्ही पण बऱ्याच विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने मार्गदर्शन करायला लागलाय. त्यामुळे मला वाटतं कसं आहे, तुमचा असो, आमचा असो किंवा पालकांचा रोल असो, हा आपला तिघांचा जो आहे हा रोल काय आहे, विद्यार्थ्यांना त्याच्या लाईफमध्ये चांगलं सेट करणं. बरोबर. आणि तो सेट झाला तर आपले यश आहे त्यात. तो एक चांगला नागरिक झाला, तो त्याच्या पायावरती उभा राहिला, आणखीन काय पाहिजे? पालकांना तेच हवं. त्यामुळे मी गाईड करताना स्वप्न दाखवणं हा भाग वेगळा, पण त्याबरोबर त्या विद्यार्थ्याची कुवत बाबा त्याची खरोखर आहे का, क्षमतेनुसार आम्ही मिळवून देतो. ही जबाबदारी तुम्ही 100%. ही खूप मोठी गोष्ट आहे सर. कारण आजकाल ऍडमिशन साठी 60-65% किंवा 50% मुलग्याला पण IITचं सांगितलं जातं उदाहरण, MBBSचं सांगितलं जातं. आपल्या प्रेरणा अकॅडमीमध्ये ही सिस्टीम नाही. त्या सिस्टीम मध्ये तुम्ही असं म्हणताय की मुलाची कुवत बघून त्याला कुठं ऍडमिशन घेतलं पाहिजे याचं मार्गदर्शन 2 वर्ष होतं. म्हणजे तो 60चा असेल तर त्यामुळे कॉन्फिडन्स वाढून तो 70-80चा होतो. क्षमता त्याची वाढवली जाते, जी खूप मोठी गोष्ट आहे सर. कारण फक्त स्वप्न दाखवल्यानंतर तोच अभ्यास केला नाही असं सांगणं ही सर्रास पद्धत सुरू झालेली आहे. पण तुमच्या इथे हे मला छान वाटलं सर की तुम्ही क्षमता बघून त्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी प्रयत्न करता. आणि यात सर असं बघायला गेलं तर कॉम्पिटिशन खूप वाढले, स्पर्धा खूप वाढलेली आहे. मग ह्याचा ताण कुठंतरी असतो का विद्यार्थ्यांना? नाही, कसं होतं, ज्यावेळी आपण प्रयत्न करत असताना ज्यावेळी विद्यार्थी अभ्यास करत असतात, प्रॅक्टिस करत असतात, त्यावेळी 100% तो ताण जाणवतो. कारण का तर ती त्याची एक इम्प्रूव्हमेंटची स्टेज असते. लक्षात घ्या, जसं सोनं तापवलं जातं तर ते थोडंसं त्यातली मळ निघायची असेल तर त्याला तापवणं गरजेचं आहे. तसे त्या विद्यार्थ्याची स्ट्रेंथ जर वाढवायची असेल तर प्रॅक्टिसमध्ये किंवा ह्या अभ्यासाच्या पॅटर्नमध्ये, आमच्या अकॅडमीच्या पॅटर्नमध्ये ज्यावेळी येतात, त्या पण थोड्या दिवसात मात्र आम्हीही त्यांच्यावरती लक्ष ठेवून असतो. कुणाला काय गायडन्स करायचं आहे, कुठं कमी पडायला लागला आहे किंवा, आणि
त्यातून ते मुलं इम्प्रूव्ह होतात. अगदी पहिल्या 10वीतून 11वीत आलेला विद्यार्थी 2-4 महिन्यानंतर जर त्याला विचारलं 10वीच्या किंवा खालच्या वर्गात, तर तो हसायला लागतो, की त्याला लक्षात येतं की आपली इम्प्रूव्हमेंट किती झालेली आहे किंवा तो आणि त्यामुळं निश्चित ते विद्यार्थ्यांना मग कळून चुकतं. स्वतः सेल्फ एक्सपिरियन्स ह्यात त्यांचा फार महत्वाचा आहे. आणि मग आम्ही तो सेल्फ एक्सपिरियन्स देत मग एकदा त्यांना त्याची एक गोडी लागली, जसं म्हणतो ना आपण गुळाची गोडी लागली की खावंसं वाटतंय, तसं एकदा त्यांना त्या अभ्यासाची आणि त्या ह्याची गोडी लागली की तो विद्यार्थी मग ऐकत नाही. आज आम्ही जर समजा 4-5 तास इथं, आता आम्ही संध्याकाळी 7 पर्यंत स्टडी ठेवतोय. स्टडी ठेवल्यानंतर पहिले 2-4 दिवस त्यांना व्यवस्थित रुटीन लागल्यानंतर तीच मुलं आणखीन 1 महिन्याभरानंतर तुम्हाला सर स्टडी 9 पर्यंत करा, वाढवा, म्हणजे गोडी वाढत्या. कारण आम्ही स्वतः त्यांच्याबरोबर असतो. आत स्टडीला बसतात, सेल्फ स्टडीला. डाऊटला आम्ही इथं बाहेर थांबलेला असतो, ऑफिसमध्ये असतो. त्यांचे विदिन सेकंड त्यांचा डाऊट इथं लगेच क्लिअर केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना इंटरेस्ट वाढत जातो आणि याच्यातूनच त्या विद्यार्थ्यांची मग ही शैक्षणिक जी स्पर्धेची तयारी आहे ही अगदी जोरदार आणि परफेक्ट व्हायला चालू होते. त्यामुळे हे फार महत्वाचं आहे. आम्ही त्याच्यासाठी अगदी म्हणजे वाहून घेतलेलं आहे. सकाळी आम्ही 7-8ला जर अकॅडमीत आलो तर रात्री 9-9:30 पर्यंत आम्ही अकॅडमीत असतो. त्यामुळे विद्यार्थी आणि तो आम्हाला ऑब्झर्व करत असतोय, सर इथंच आहेत, आमच्या सोबतच आहेत. त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स आणखीन वाढतो की माझे सर माझ्या बरोबर आहेत. त्यामुळे ते जोरात काम करतात, अभ्यास करतात. म्हणजे तुम्ही पूर्ण वाहून टाकले विद्यार्थ्यांसाठी आपला विषय. 11वी-12वी मध्ये हेच महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही फक्त आलो, मी लेक्चर घेतलं आणि मी गेलो, याच्यातून तुम्ही 11वी-12वीच्या निकालाची अपेक्षा नाही करू शकत. बरोबर. 11वी-12वीला तुम्हाला म्हणजे जसं विद्यार्थ्यांच्याकडनं अपेक्षित आहे तर शिक्षकांनी त्याच्यात डबल करणं माझ्या मते अपेक्षित आहे. त्याच्यापेक्षा डबल. कारण का, तुम्ही त्याला घडवायला लागलाय आणि घडवत असताना तुम्ही पहिल्यांदा प्रिपेअर्ड पाहिजे, ऍडव्हान्स पाहिजे, अपडेटेड पाहिजे. आणि ह्या एक्झाम्स आहेत ह्या प्रचंड अपडेटेड आहेत. व्हेरिएशन्स भरपूर आहेत त्याच्यामध्ये, प्रचंड व्हेरिएशन्स आहेत. नीटच्या एक्झाममध्ये दरवर्षी पॅटर्न्समध्ये, क्वेश्चन्समध्ये हो त्याची क्वेश्चनरी बरेच वेळेला बदलत असते. ते अपडेटेड क्वेश्चनरी आणावी लागते. रिझल्ट जिथं आहेत लक्षात ठेवा, तोच व्यक्ती काम करायला लागले, बाकीच्या ठिकाणी नाही आहे, असं माझं मत आहे. कारण का, पालकांनी लक्ष दिलं, लक्ष आवश्यक आहे. ह्याच गोष्टीसाठी पालकांनी घातलं म्हणजे रिझल्ट येत नाही. योग्य अकॅडमीला योग्य मार्गदर्शकांच्या खाली जर ऍडमिशन असेल तरच रिझल्ट 100% रिझल्ट येतो. बरोबर. आपल्या संस्थेतून काही विद्यार्थी सर सक्सेसफुल होऊन बाहेर पडलेले, अशा विद्यार्थी जसं तुम्ही NDAचं म्हटलात, काही MBBS ला आपल्यात विद्यार्थी लागलेले आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांच्या अभ्यासाची पद्धत कसं आहे स्वप्नील, आता बरीच विद्यार्थी आहेत, बरेच म्हणजे एवढे इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला गेलेत आणि त्यातले बरेच माझे लाडके किंवा आज देखील त्या मुलांचे का तर ते तर घडलेच, पण काही वेळेला त्यांच्याकडे बघून आम्ही पण घडलो. म्हणजे आम्हाला घडवायला सुद्धा काही विद्यार्थी म्हणजे त्यांचं एक विल पॉवर बघितली त्या विद्यार्थ्यांची, तर मग आम्हाला देखील जोश यायचा की हा एवढं करतोय, मग आम्ही किती त्याच्यासाठी करायला पाहिजे. म्हणजे एवढं प्रचंड. अगदी त्याच्यामध्ये आदित्य होगाडे आहे, अगदी कोरोनाच्या म्हणजे ज्यावेळी हे चालू होतं त्या दरम्यान तो आमच्याकडे आला होता. लातूरमध्ये त्याचं 11वी-12वी झालं होतं आणि रिपीट करायला आला होता. तो ऍक्च्युअल माझ्याकडे 10वीला होता. 10वी नंतर 2 वर्ष तो बाहेर गेला. मग 12वीतून मेडिकलची शीट मिळाली, परत मग त्याच्या वडिलांनी माझ्याकडे घेऊन आले. सर म्हणले हा तुमच्याकडेच शिकणार, तुमच्याकडे राहिला तरच मेडिकल शीट मिळवणार. मी त्याला 10वीत असताना सुद्धा सांगितलं होतं, ऐकला नाही, पण आता परत तुमच्याकडे आलाय. मी म्हटलं ते बाकीचं विसरून जा, माझी मी म्हटलं तयारी करून घेतो. पण काय विशेष आहे, आज जर तुम्ही बघितला तर हा सकाळी 9-10ला आलेला विद्यार्थी संध्याकाळी 9 वाजेपर्यंत कंटिन्यू डिसिप्लिन्ड अभ्यास, म्हणजे सातत्यपूर्ण, एकही नाही. किंवा महेश गुरव आहे, त्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये चंदूर भागात, चंदूर रोडला आभार फाट्याला राहिला होता, तर कबनूरच्या चौकात 2 वेळा अकॅडमीकडे येताना त्यांना पोलिसांचा मार खाल्ला, कारण लॉकडाऊन होतं आणि तरीही येत होता. आणि त्याच्यासाठी मी पण येत होतो. पण आम्ही येऊन मग त्या दरम्यान तो डेली त्याचं एक टार्गेट होतं, डेली 300 MCQ सोडवायचे. तर डेली 300. 1 वाजता सकाळी 9ला चालू केलं की सर 1 वाजता मी 15-20 मिनिटाचा ब्रेक घेणार आहे. म्हणजे तो 15-20 मिनिटाचा ब्रेक घेताना पण मला सांगायचं
की सर मी एक अर्धा तासाचा ब्रेक घेणार आहे, परत मी चालू करतोय. पण संध्याकाळी तेवढं दिलेलं टार्गेट पूर्ण करूनच घरी जाणे, हे त्याचं जे एम होतं किंवा हे जे त्या विद्यार्थ्यांचे असे काही गुण आहेत हे लक्षात घ्या की त्यांना यशस्वी बनवले. किंवा वैभवी पाटील असेल, त्याच्या अगोदर स्तुतीवाली आहे, श्रेयस माने आहे किंवा ती वाघेला आहे, प्रचंड कष्टाळू मुलं आहेत ही. आणि आज ही खरोखर सांगू का, म्हणजे त्यांच्या करिअरमध्ये आज टॉप करायला लागलेत. मेहनत घेतल्याचं फळ त्यांना 100% महेश गुरवला आता मला वाटतं गेल्या महिन्यामध्ये जवळपास 40 lakhs अबाव पॅकेज मिळालं ICT कॉलेज मुंबईमधून. हो, ज्यावेळी तो तिथे गेला त्यावेळी मला त्यानं खंत व्यक्त केली, सर ICT इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंगला ICT कॉलेजमध्ये 30 सीट आहेत आणि 30 मध्ये फक्त 2च मुलं महाराष्ट्रीयन आहेत, 28 मुलं बाहेरचे आहेत. आपल्या महाराष्ट्रातली मुलं इथं काय येत नाही, त्यात आपला विद्यार्थी आहे. आणि कट ऑफ 99.30चा कट ऑफ आहे. तितके मिळवून तो तिथे ऍडमिशन. मग आज कसं आहे, मेहनत घेणार. पण आज सांगा ना, त्याच्या हिंदुस्थान लिव्हर कंपनीमध्ये आज तो 40 लाख प्लस पॅकेज घ्यायला लागला. 40 लाख किती मोठी गोष्ट आहे. सामान्य कुटुंबातल्या म्हणजे आयुष्यभराची कमाई आहे, तो ती वर्षात मिळवणार आहे आता. मग ह्याचं समाधान आम्हाला फार मोठं आहे. आणि ही मुलं तेवढ्या पोटेन्शियलची आहेत, बरोबर. त्यामुळे 100% ते कौतुकास पात्र आहेत. किंवा त्यांनी एक स्वतःचा एक आदर्श निर्माण केला. मी यांची उदाहरणं का घेतोय, येणाऱ्या पुढच्या विद्यार्थ्यांना सुद्धा समजावं, बरोबर, की बाबा असे विद्यार्थी आपल्यातले इचलकरंजीतून घडलेले आहेत, प्रेरणा अकॅडमीतून घडलेत. आणि त्या विद्यार्थ्यांचे गुण मी सांगण्यापाठीमागचं काय आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी स्ट्रगल मी म्हणत नाही, हे आनंदाने केलेलं काम आहे, हसत खेळत केलेलं काम आहे. त्रासानं केलेला अभ्यास होत नसतो. त्यामुळे मी आनंदानं म्हणतोय आणि आम्ही आनंदानं करतोय. म्हणजे मी 9 ते रात्री 9 लई कंटा तोंड वाकडं करून नाही बोलत, मी आनंदानं बोलतोय. का? कारण त्याच्यामध्ये एक चार्म आहे, त्याच्यामध्ये खुशी असते. आणि तो शेवटचा जो क्षण आहे, पर्सेंटाईल 99% प्लस, तो जो एक तुम्हाला अभिमानाची गोष्ट मिळते, अचिव्हमेंटचं मेहनतीचं चीज सगळं चीज होऊन जात आहे. त्यामुळे ह्या मुलांनी तो आनंद आम्हाला दिला. त्यामुळे मी म्हणतोय काय, की अशी मुलं आमच्या जोम येतोय. त्यामुळे आम्ही आमचं भाग्य समजतोय की ही मुलं आज आम्हाला चॉईस करतात. आणि आजकालची मुलं खूप म्हणजे ध्येय ठेवून अभ्यास करायला 100%. अगदी 8वी 9वीत असतानाच ठरवतात की मला डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, UPSC MPSC करायचं आहे. पण त्याच्यामध्ये एक अडचण दिसते सर, म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर वाढलाय, मोबाईलचं प्रमाण वाढलेलं आहे. आता यासाठी काय, म्हणजे ह्या 2 वर्षात मोबाईल पासून लांब राहणं गरजेचं आहे, की आजकाल म्हटलं जाते की त्याच्यावरून क्वेश्चन सॉल्व्ह करतात मुलं. मग टेक्नॉलॉजीचा कुठपर्यंत इम्पॅक्ट आता पडलेला आहे मुलांच्या? मी ओंकार बोत्ती, आपल्या प्रेरणा अकॅडमी इचलकरंजी मध्ये इयत्ता 12वी मध्ये PCM ग्रुपचा विद्यार्थी आहे. मी आधी 9वी 10वीला सुद्धा आपल्या सरांकडे प्रेरणा क्लासेसमध्ये होतो. मला 10वीला 92% होते. त्यामुळे पुढे करिअर करायला इंजिनिअरिंग मध्ये आवड सुद्धा होती. मग मी आपल्या अकॅडमीला जॉईन केलं, कारण मला मॅथ्स बद्दल सरांच्या टीचिंग वरती डाऊट नव्हताच काहीच. पण भीती होती ती केमिस्ट्री आणि फिजिक्स बद्दलची. पण एप्रिल महिन्यामध्ये होणाऱ्या आपल्या फाउंडेशन बॅचमुळे ती भीती देखील दूर झाली. इथे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग पेक्षा जास्त प्रॉब्लेम मेकिंग वर लक्ष दिलं जातं. म्हणजे एखाद्या कन्सेप्टवर तुम्ही जे आलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यापेक्षा तुम्ही जर बनवायला जास्त लक्ष दिलं तर ते सॉल्व्ह सुद्धा आपोआप आपण करू शकतो. त्यासोबतच इथे होणारे विकली टेस्ट, त्याचे रिझल्ट डिक्लेअर करून होणारे डाऊट सॉल्व्हिंग, त्यानंतरचे परत प्रत्येक विद्यार्थ्याच्या मार्कांमध्ये केले जाणारे अनालिसिस, त्या हिशोबाने जर त्याला कोणता समस्या येत असेल कोणती, किंवा त्याला स्कोरिंग होत नसेल, प्रॉब्लेम काय असेल, तर ते वैयक्तिक त्याला भेटून त्याची काउन्सिलिंग केली जाते, त्याच्या येणाऱ्या समस्या सोडवण्यावर लक्ष दिलं जातं. कारण टीचिंग स्टाफ मध्ये हा आपल्याला इथल्या टीचिंग स्टाफ मध्ये हा आपल्याला मोठा बदल पाहावयास मिळतो. त्यामुळे 10वी नंतर जर JEE आणि NEET मध्ये आपली आवड असेल, दोन्ही परीक्षांमध्ये द्यायचं असेल, तर आपल्या प्रेरणा अकॅडमी इचलकरंजीला आपण एकदा अवश्य भेट द्या, सरांकडून माहिती घेऊन जा. धन्यवाद.